नुसतं चांगलंच बघावं असं नाही महाराज, त्यात भ्यासूर सुरेख रूपाचे, त्यात संतोष खेदाला कारण करणारे, रागद्वेष वाढवणारे, द्विविध रस वेगवेगळे आहेत महाराज. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती. एकच जीभ महाराज एखाद्याची निंदा करते माणसाची, त्यावेळी त्याला राग येतो, स्तुती करते त्यावेळी त्याला आनंद वाटतो. कोणत्याही आईला तुमचं मुलं फार हुशार आहे म्हटलं की महाराज च्या पिल्याशिवाय ती सोडत नाही, आणि तुमच्या मुलाला शिवी देऊन बघा, घराजवळनं जायची तिथनं गेला तर शिव्या दिले खरंच ती सोडणार नाही. मग चहा देणारी तीच आई दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय देते, शिव्या देते. याचा अर्थ काय, एका शब्दात एवढं सामर्थ्य आहे, एका रसात एवढं सामर्थ्य आहे. म्हणजे जिभेत बोलतेही जीभ आणि रसही घेते, एका एका इंद्रियात एवढं सामर्थ्य ठेवलं आहे. नुसत्या त्वचेत एवढं सामर्थ्य आहे महाराज. आणि मग एका वैषयिक सुखासाठी महाराज, त्वचेला त्वचा काय सुख आहे महाराज, तेवढ्यासाठी इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा. ह्या शहाण्या मनुष्यांची जर ही गत व्हावी, विश्वामित्रांची ही गत व्हावी, तर मग आमची काय गत होईल. तुकोबाराय